काय बाई करावा या बाबाला आणि काम नाही धंदा नाही बॉम्बला फिरता तो काय ऊन पडत बाई कुठे आले का नाही कुठे गेले होते अरे मला आलो आवरलं अजून नाही ओरखलं काय तुमचं काय असतं सकाळी सकाळी इकडं तिकडं घरी थांबायचं काय काम आहे निवेदन आहे काही कळत नाही का थोडं खाल्ल्या आवाजात बोल मी काय सांगतो ऐकून घे काय खाल्ल्या आवाजात अरे बाबा ते शेजारी नवर श्राद्ध आहे ते जायचं आवर पटकन तू काय काय नाही जायचं वर्ष श्राद्धाला त्याला अरे तुला कळतं काही मी काय सांगतोय काय सांगा तुम्ही अरे त्यांनी नाही जितापणी जीव लावला मर्दे जाऊन दे नाही लावून दे पण जगाच्या जाण्याचं काज जावं लागेल आपल्याला तिथे काय जगाचं लाज काज जायचं कुठं चांगला होता तो म्हणून त्याच्या वर्ष श्राद्धाला जायचंय चांगला असून सुख आपल्याला काय घेणे जायचंय मी तोपर्यंत तू आवर पटकनी ते महाराज आले बघतो चालू झालं का बघतो पटकन जाऊ तोंड जाऊ तुला पुढे तूच कळत नाही राव मी काय येतोय तुम्हाला तिकडे जायचं एक मिनिट ऐकून ते राहतोय पुण्याला उद्या माग पुढे टाकडं तुकडे इकायला निघालं तर आपण घेऊ ना गोड बोलून आपल्याला काय घेणे जायचं तोंड दाखायचं माघारी यायचं पण काय गरजच काय पडली मी म्हणते जायची त्याच्या वर्ष श्राद्धाला तुला पुढे डोकं फोडू मी आता काय तुमचं जायचं रामक्याला जायचं घरच्या काम सोडून द्यायचं तिकडे तिकडे हिंडत बसायचं दोन्ही मोटर बंद करून आलोय ते जाणं गरजेचं आहे आपल्याला तू चल आवर तुला नाही कळत स्वार्थ आपलं काय सांगतो मी पटकन आवडती का मी तर बघून येतो महाराज हा तुमचा मित्र किती नालायक हे मला माहितीये आणि त्याची बायको बी तसलीच आहे आणि जितापणी केले आई बापाचे हाल ना आता निघालाय गुलाबजामू घालायला जितापणी नाही लावला जीव अहो जितापणी जर आज आई बापाला जीव लावला असता तर नंतर वर्ष श्राद्धाला गुलाबजामू घातले आणि काही घातलं तर त्याचा काय उपयोग आहे हा जितापणीच जीव लावायला पाहिजे ना वर्ष श्राद्धाला लाख रुपये खर्च करायचा आणि जितापणी हकलून द्यायचे दाराच्या बाहेर तवर नाही घालायचं जेवायला काय उपयोग आहे त्याचा आणि त्या बायकोच्या नादाने कवा त्याच्या संग ते सुखाने बोलला नाही का काही केलं नाही आणि आता काय करतोय तो वर्ष श्राद्ध आणि आता असे वर्ष श्राद्ध घालतायत का जस काय कोणाचे लग्न आहेत जितापणी नाही गोडी मेल्यावर मग बोल ना थोडी हा आणि नवे कपडे काय ते रुबाब काय आणि आता तर काय नवीनच निघालंय लेकी सोडून लेका सुनालाच गठुडे कपडे आणि जितापणी नाही त्यांना काही खाऊ घातलं काय नाही ना अशा रूढींचा काय करायचंय आपल्याला हा धिक्कार करते मी अशा रूढींचा जे मेल्यावर त्यांच्या नावाने एवढं पाची पकवान खाऊ घालते आणि जिवंतपणी त्यांना जीव लावित नाही आणि असे लोक आहेत ना इतका खर्च वर्ष श्राद्धाला करतात ते कशाला काय माहिती आणि जितापणी नेऊन ठेवते आश्रमात तिकडे तवा सांभाळायचे त्यांना हे नाही होत अगं जाऊ दे जशी करणी तशी भरणी त्यांनी आहे ना जरी आई बापाला जीव नाही लावलं ना तरी त्याचे दोन्ही पोरे बेवडे निघालेत आज गावात आहे ना त्यांना कोणी रुपयाची किंमत देत नाही आज त्याला माघारी बोलतात पूर सोन्यान सासरे नाही सांभाळे म्हणून सुना तरी कुठं सांभाळते त्याला आज माझे मित्र तशी गती आई तिची वृद्ध आश्रमातच मेली बापू पशिरानं झाडाखाली मेला फक्त रुबाब मोठा आणि लक्षण खोट जाऊ दे येऊ जाऊन मी येतो अगोदर जाऊन बघतो तयारी झाली काय आपलंच घरचं पाहायचं काय पडलं त्याच्या वाचून आपण जायचं आणि यायचं तोंड दाखवून मी म्हणते तुम्हाला लयच पुळकावाय त्यांच्यावाला हा एवढं झालं एवढं सांगितलं जीव तोड तुमच्या डोक्यात काय काय घुसत तिथं जाऊन तरी आपण काय करणार आहे त्याला उठून आणणार आहे का फक्त जायचं तोंड दाखायचं जगाच्या जगरीती आपण यायचं जाऊन लोकांना बी काय आनंद होतो का अशा याचा जेव्हा जिवंतपणीच नाही आपल्याला आनंद नाही बाळा तू समजूनच घेत नाही राव कधीच समजलं नाही तू नाही आनंद जा तू मी येते मागून आवर तू पटकन हा चल काय माणूस काय नाही तो पुढं वरतून करून निघतो काय करावं या बाबाला पुढं निघत वरतोंड करून काय ग तू कुठं चालली अगं ते वर्ष श्राद्धाला इकडे ऊन लागत आहे हा कोणाचं आपल्या इथं शेजारी तिकडं हा मग बाई तू तर लयच नटून थटून चालली जशी लग्नाला चालली अगं नटून थटून म्हणजे आता ते एवढं नटून थटून एवढे नवीन कोरे कपडे घालतात मग आपण नको का भिकाऱ्यासारखं जायचं असं बाई कायच करावं आता ते त्यांचं ते सकाळपासून 10-12 तेच चाललंय चल ना तिकडं ना ग त्यांनी कधी जित्या पण म्हाताऱ्याला जीव नाही लावलं ना आता काय ते गुलाबजामुला करती जाऊ दे आता अगं हे बघ मी पण जाणार नव्हते पण आता 10 वेळा ती आली घरात हा आमच्याकडे बी आले ना आमचा बाबा तर काय गुडघ्यालाच बाशिंग चालना माझी कामं राहिलीत घरी पण आता काय ती 10 वेळा आली तर काय करते आता मी तर मध्ये जावाच नाही तिथे ते लायकीची नाहीच ते आता मलाही नाहीच जायचंय पण आता काय सांगते आणि हे यांचा तर तपासच नाही सकाळपासून तिकडे आहेत हा मग ते दुई आपण त्यांना दिलेत आजच्या दिवस काय करते आता नाही तू हे असा अवतार नको आता हा ना बाई तिला घरच्या कामाने तर मी अरबडून गेले आणि मी तर मला तर जायचंच नव्हतं
पण आमचा बाबा इतका डोकं खातो, चालना करू करू म्हणून म्हणलं जावं, तर तुला पाहिलं तर तुलाच नाटाफट्टा करून चालली. अगं मला तर जायचंच नव्हतं, पण ती 2दा बोलवायला आली म्हणून जायची वेळ आली. त्या म्हाताऱ्याचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यापुढे ग. रोज यायचा आणि भाकर मागायचा. आपली शिळी पाकी कशी असेल कसंही खायचा. अजूनही तिळतिळ तुटतो ग जीव त्या म्हाताऱ्याची आठवण आली तर. अगं आई मेलेलं माहित नाही त्यांना, आणि तिकडे ते वृद्ध आश्रमात टाकलं होतं तिकडच माहित झाली तिची बिचारीची. आणि 10वा 13वा सुद्धा त्यांनीच केला, यांना तर काही माहित सुद्धा नाही. आणि असली अवलाद नसलेली बरी. 4 ठिगळ्याचं लुगडं घालून रोज काम करीत होती बिचारी माऊली. आणि काम केलं तर ती सून खायला देत होती, तर ती तशी तांबे बनवून सुद्धा देत नव्हती. आणि अशी अगोचर सुने तर त्या नुसती लाताखाली हानीत होती सासूला. आपल्या मस्त पोटात तुटायचं, पण आता काय करती. आणि आपले आई बाप जसे आहेत, आपलं जसं त्यांच्यासाठी जीव तुटतो तसा यांच्यासाठी तुटायला पाहिजे ना. तसेच आपल्याला सासू सासरे धरायला पाहिजे, तसा जीव लावायला पाहिजे. माझा नवरा थोडं काही कमी पडलं तर लगेच दांडा घेऊनच धावत येईल, असं एवढा जीव लावतो आम्ही सासू सासऱ्याला. आणि मी एक काम कमी करते, पण पहिली त्यांची सोय खाण्याची आणि चहाची. अगं आमचं पण तसंच आहे, आधी त्यांना आणि मग आम्हाला. माझ्यापेक्षा माझी मुलगीच एवढा जीव लावती का विचारूच नको. कधी सासरा जर आला ना तर माझी मुलगीच त्यांच्या पुढं करती आणि पहिले विचारते बाबा आजी कुठे आहेत. अगं आपण फक्त जन्माला आलोत आणि आपल्या मुलांना फक्त जन्माला घातलंय आपण, आणि आजी आजोबांनीच त्यांना मोठं केलंय. त्याच्यासाठी आजी आजोबा लागतातच, पण याची जाणीव आहे ना कोणालाच नाही. चल जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, जाळ झाला त्यांचा. चल जाऊन येऊ वर्ष श्राद्धाला. आणि ऐक, नीट आवर, हा असा आहे ना अवतार घेऊन नको येऊ. चल जाय मग तू, तवर येते मी आवरून. हा जा. तात्या काय रे काय करताय? काय नाही, ते वर्षीच राहत नाही तिथं खाली गेलतो यार, कोणीच नाही तिथं, एकटाच महाराज बसलाय. अरे मी तर तिकडेच निघालो होतो. काय चल जात मग करच झालं, कोणी कुत्र नाही त्या मांडवात. काय मग काय खोटं बोलतो मी? काय घाई माघारी आलोय, कोणीच नाही म्हणे, एकटं महाराज बसलेलं होतं तिथे. नुसता महाराजच, एकटाच महाराज, मांडवात कुत्र नाही. चला ना, ते वर्ष नाही काय तू काय चल जातो तिथं चव घालायला? आता काय आलं, कोण नाही तिथे, ते एकटा बुवा बसलाय फक्त खातो. तिथं कोणी जाणार बी नाही गावातलं. आता काय माहिती बा, मी गेलतो पण मी ना लगेच म्हणलं मार कसे माणसं, ज्याची आई वृद्ध आश्रमात मेली, बाप राहणार उपाशी मेला, तिथं लोक जाते का जेवायला? काय कारण जायचं? तुम्ही पाच कोणच काय पण बासुंदी घातली तरी माणसं नाही जायचं. स्वयंपाक केला मारण्याचा आयडिया, काय फायदा? कुत्र नाही तिथं मांडव त्याला तुम्ही तुमचंच खा, तुम्ही तुमचंच राहा. काय खावे माणसंच नाही गेले गावातून, कोणीच नाही, जिथपणीच नाही घातलं ना. आता तुम्ही लय स्वयंपाक दुन्या केल्या, कोण जायचंय तिथे? एक गोष्ट ध्यानात धरा, तिथे जर आज सगळी जनता बघती आई बापाला जे उपाशी मारेल ना, त्याच्या मैत्रीला सगळे लोक जातात, नाही जाणार. आणि मग त्याचा उपयोग काय? बरोबर आहे. आणि मग आता हे ठरलं, याचा काय उपयोग आहे त्याचा? आता वर्ष राहतात माणसंच नाही. अजून एक सांगू, आपल्या गावातले 2-4 कार्यकर्ते चालले होते, माझ्याकडे बघून हसायला लागली. का बरं? अरे मी तुझं बाहेर पडत होतो, हसायला लागली खुशाल. मला हसायचे नाही तर काय होते म्हणते, माणूस कस काय येतोय? अरे ह्यो माणूस नाही, लोक ते म्हणते शेजारीच गेलं नाही तर आपलं काय काम आहे? काय पण ते आपण शेजारी असून आपण तर जाऊन बसू मांडपात 3 जण. तुला जायचे जायचे लक्षण झाले, लावून आलो बायांना ना, बायांना बी उडकून येणार आहे मागून त्या म्हणलं आम्ही मी जाऊन बायको सांगतो, आतलं जायचं नाही तिथं, कोणीच नाही, चव गेली सगळी, मला काय जायचं नाही, तुला जायचं असलं जाऊ, तुला यायचं असलं घालून. येड आहे का रे तुम्ही? नाही मला नाही यायचं. हे ना ती मी बी सांगतो बायकोला, काय तू उडकू नको म्हणून चला बाबा माघारी. एकटं तर कसं जाऊ? तू ठरव बाबा, तू ठरव. अरे ते महाराज मला म्हणत तू तरी बस मार. किती मोठे, एवढाच जर खर्च आई बापाला केला असता तर आज त्याच्या दारातला माणूस नसता आठवलं. अरे त्या मांडवात कोंबडी सुद्धा फिरकाना, माणसं तर नाहीच. मग काय होत, परिस्थिती बघितली का? तू ठरव, मी बी नाही जात. मी सांगतो माझ्या बायकोला, सांगावं लागेल बायकोला सांगून चला. एवढं काय पडलं त्याच्या वाजून? अरे कुठं गेली? आता चाललो ना तिकडे आम्ही. अरे तिकडे काय जायचंय आता? का बरं? अरे तिथं कुत्र सुद्धा नाही. कुत्र नाही? आणि मग तुम्ही काय करताय तिकडे सकाळ? अरे आम्ही काय करतो म्हणजे आम्हीच बिनलाजवाने आलोय माघारी निघून, तिथं माणूसच नाही. अरे देवा, यांनी सकाळपासून मुक्त घेतलं होतं. हा सकाळ दिवस उजाडला नाही तिथं ते त्यांच्या घरी. अरे आम्हाला वाटलं बाकीची माणसं येते, मला सांगून देतो थोडं समजा माझ्या बायकोला. एक तर ते सकाळ दावती माझ्यासाठी तिथं मांडवत ना, महाराज एकटा बसलेले, मी तोंडावर रुमाल लावून माघारी आलोय.
गावातले 2-4 जण सारखे माझ्या तोंडाकडे बघत होते. मी आपलं भामटेन निघून आलोय. मरणाचा गजगन स्वयंपाक ही गुलाबजांबू दुनियादारी साधी मांडवत कोंबडी सुद्धा फिरकाना. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला जाऊ नको. अहो अख्ख्या गावाला तीच पंचायत आहे ना, यांनी जित्यापणी नाही सांभाळलं आणि आता मेल्यावर जाऊन करायचंय काय तिथं. आणि मी सांगितलं होतं ह्यांना. त्याच्या बायको मला म्हणत होती जाऊच नका, पण याला मी काय केलं तिला म्हणलं उरक बाबा. अरे कवाच्या वर करून बसले त्या बायान मात्र ती चला ना तिकडे लगा काय बाई तुम्ही ये जाऊ का एवढं स्वयंपाक केलेलं भांडे फिटे नाही ये. काय वाढून आणायची काय? अरे तिथे थांबायचं नाही, थांबायची लाज वाटत तिथे वाढून आणाय सांगत तुका. माणसं नाही येणार मग काय कुत्र्याला घालायचे का देऊ? ए, कोण काय घालून पडते बाबा? बापू तुझा बरं ए, तुझा येईल का 8 दिवसाचं बाग आहे ना आपल्याला. चल तुम्ही असं काय करता हा बापू हात जोडून विनंती काय बोलू जमला काय होतं ए आपली चव ना चव जाईन म्हणते कार्यक्रमात नाही वाढ काही घेऊन आल्यात म्हणजे. तुम्ही जा ना वाढून आम्हाला वाढून नको ना. ए बाबा तुला आणायचं तुझ्या घरी आण. तुम्ही आणा आणि बुरशी येईपर्यंत खा. दोन गामे आहेत दोघींची. मंगल फाट नाही द्यायचं आपलं भांडे बिंड दोन लपून आलं. काय म्हणते, तुम्ही काय करता नको देऊ? खाल्लं साऱ्या तुला जर आताच काय होती नाही आज नाही खायचं बाबा. का हा. पण अरे जितपणे आई बापाला ढास भर घातलं नाही. आई मेली वृद्ध आश्रम मध्ये बातम्याला लिंबा झाडाखाली आणि आता डांगा डावलत घालतोय गुलाबजामुन. घालू त्याची चव घालू. चला तुम्ही येईल काय आम्हाला आमचीच गेली तुला जायचं जा बापू. आमचीच नाही का? हा. अहो हे सकाळचे तिकडच आहेत ना. हा. आणि मग अक्कल शिकवाय नाही मग आणि दिवस नाही अरे उठत, ते तिथं आम्ही आणि 2 वेळा कसे निघून आलो बोलवायला लपत लपत निघून आलोय. स्वयंपाकाला मी तिकडेच होते ना. लपत लपत आले आणि मला बोलवायला नाही आले मग. अरे पण तुला इथं सांगा आलोय ना की बाई नका येऊ म्हणून. काय उपयोग आहे सांगायला येऊन. चला न उरका चला न उरका काय ती चूक झाली परत म्हणायचं नाही तुला मला कार्यक्रम. घरातली कामं नाही करू काय दिली. आपल्याला वाटलं होतं का असं होईन? अक्कल आपल्याला वाटलं येते लोक पण याचे परपत पहिली. अहो पण कसे लोक येते आज आपणच विचार करतो यांनी काय आता परिस्थिती त्यांची. कसे म्हातारा मेले तुकडा देत नव्हती बाई खायला त्याला. अहो म्हातारं गेलं म्हणजे हे याचे तुकडे मागत होतं राव खायसाठी. एकटाच महाराज बसलाय तेव्हा मला म्हणत होतं नाही कोणी अरे चला ना. बाई, मध्येच खूप आलं. मग तर खायचं नको का आता कायच करावं. आता खायासाठी गपचूप जायची का परत? अरे नाही काय तो वाढून आणलं. त्याची कुत्र खायला नाही, मग फेकून देता गेडन. फेकून द्यायचं आता काय आता काही ते खायसाठी जातात मग एक मिनिट काय करायचं मग? काय करायचं मग? शेजार पोती, नाते हे पोती. अरे शेजाराचे नातेने आपल्याला तिथे जावं लागेल येडन म्हणून. काय ना तू लय कार्य करताय तू जातो का? तुम्ही एक करता का? दोघं जाता का? पोती ना, ना. पोती. दोघं जा. चला त्याला त्याची आदल घडून अरे बाप नाही जिवंतपणे काही खायला घातलं ना आता कोणाला घालतो आले का माणूस दारात तुझ्या बापू, आपण जर नाही गेलो ना शेजारी मग 10 मिनिटात ते नवरा बायको इथे येत असते. कुत्र बी नाही तिथे. अरे मग त्याला शिकवलं ना. सकाळपासून मला बोलवायला आणि घे. हे सकाळपासून तिथं ती 2 वेळा बोलवायला आली मला. मग आता बी येऊ दे ना. काय त्याच्या दारात जायचं? तिला म्हणलं पाहिन मी येईन माय माग काय मी आता हे सकाळपासून तिकडच आहे ना. म्हणलं आपण तरी काय करावं तिथं जाऊ. ए कोणाच काय ऐकू नको. मी तुझं ऐकलं नाही. आता माझं ऐक तू. आपला दरवाजा बंद कर खिडक्या बंद कर आणि आपण घरात झक मारायची. यांना जायचं ना यांचं एकदा जिरले ना मग येते माझं. नट्टापट एवढं नाही, काय इथे राह. सांगते नट्टा फट्टा काय तो काढता येत नाही का? मी तेच सांगते यांना सकाळपासून आखी कामं पडलीत माझी. 2 वेळा बोलवायला आलेत. कधीच चल चल आवरत नव्हते मी. त्याच्या जीवाचा जोडीदार आहे तो तेव्हा नाही कळलं त्याला आई बाबा हा. खायला घाल नीट नाटक जीवला तेव्हा नाही सांगायचं कळलं सांगत होते मी त्यांना नाही ऐकलं जाऊ त्यांनी. नका. काय नाही ऐकलं तुम्हाला? मी सांगत होते नका जाऊ कसं नका झालंय जाऊ. का आता म्हातारे माणसाचं जड व्हायला लागले. त्यांच्याकडे पैसा पाणी यायला लागला. त्यांना वाटतं वृद्ध आश्रमात टाकले का त्यांचं पण भागून होत नाही खात्यात खात्यात राहतात पण इकडे मजा मारायला मोकळे होते. बरं बापू तुम्ही आहे ना आपल्या इथं काय काय अरे हे त्या बाबतीत इकडे आलाय. ते येऊन द्यावं. आलं का? तुम्ही जा बरं. तुम्ही जा. नाही अरे ही तुम्ही नाही. 2 मिनिट ऐक ना. त्याच्या त्याला आजच घालून तिची आपण जर हा. 2 मिनिट ऐक ना. काय म्हणते ते तर ऐका. इथंच त्याची इज्जत घालून दोघा नवरा बायकोची. त्या बायाला बी कळलं काय लोड घेतो तू? अरे तुला जेवढा त्रास झाला ना आपल्याला तेवढा कुसूर त्याच्यावर काढून आता. त्याला सगळे त्याला मला नाही काढायचं, तुम्हाला काढायचं. ए, त्याला सगळे गुलाबजाम उखांड्यात वाटायला नाही लावले तर आपण बी काय मिळवले. आणि तसं गावाने त्याला वाईट टाकले आता. हा, मग का तर? त्याला पण तर कळायला त्याला पाहिजे वाईट ना. टाकले माहिती तुला का? तर आई बापाची परिस्थिती सगळ्या गावाला माहिती ना. आता सगळ्या गावाला लोकच म्हणते मी गावातून आलो आता 48 वर्ष राहतात. लोक काय म्हणते माहिती का? बाप मेला लिंबा खाली आई मेले वृद्ध आश्रमातून त्याच्यावर श्राद्धाला काय जायचे? अरे मला आहे ना माय बायको मी स्थानिक गावचा असून सुद्धा मला अनुभव नाही आला पण माय बायको बिचारी मागून येऊन तिने 1 मिनिटात पारख केली. कशी ती
अरे तू लालची आहे, तुला वाटलं ते पुण्याला राहतो, मिळालं मग काय खाण्यात आणि हेही तसले अगदी मनातला बापू मनातला शब्द बोलला मी. ते खाण्यावाचं नव्हतं गेलो, म्हणलं जाऊन दे मरते त्याच्या आईला विकणारच आहे. मग तुम्ही दोघं त्याच्याच भिडून येतोय शेजारी, काका शेजारी आली कुणी आणि पली कोण तो शेजारी. म्हणलं चला बा पुढचं काय होईल ती बा थोडं फार खरं मनातलं सांगू का मी मंगलला पण येऊ द्या येऊ द्या. ह्यांना नेऊ म्हणजे तेवढंच केलेलं वर्ष श्राद्धाचं होईन बाई. काय करू गावातलं कोणी आहे नाही. या बरं झालं आले. काय आहे बाबा बोलवायला आलो, चला ना. अगं 2 वेळा तर आली आता तू सकाळपासून बोलवायला मला. अजून कुणी नाही आलं का तिथं? नाही ना मावशी, मग त्याच्यामुळे तुम्हाला बोलवायला आलो. जेवायला ते आता वर्ष श्राद्ध आहे ना. कीर्तनाचं त्याचं काय झालं? जित्यापणी नाही भाऊ पाहिलं तू त्यांना, आणि आता आला आम्हाला बोलवायला. आता तो दारात कुत्र नाही आलं, तो आला लगेच इकडे बघायला शोधायला आम्हाला. गावातली एक माणूस तरी आला का तुझ्या बापाची वर्ष श्राद्धाला? एक माणूस. आईचं तर नाही घातलं तो, तिची मयत कशी केली ही तर तुला माहित नाही. 10-13 पण तुला माहित नाही. बापाचं 10-13 केला नाही, 10 केला निघून गेला, आणि आता वर्ष श्राद्ध तुझ्या दारात कोण येईल रे? बायकोच्या नादाने एवढा येडा झाला, आई बापाला सुद्धा पाहिलं नाही यांनी. अहो मामा पण आता कुणीच नाही आलं तर कसं वर्ष श्राद्ध होईल? फेकून दे ना उकडलं सगळं. ते गुलाबजामू टाकून दे, सगळं टाकून दे. आम्हाला काय सांगत त्याचं? अरे एवढंच जर पहिल्यांदा म्हाताऱ्याला घातलं असतं ना तर ही पाळी तुझ्या आली नसती. एवढंच पहिल्यांदा घातलं असतं जाऊन ना, हा, तर याच्या त्याच्या दारात जाऊन ना भीक मागून खायची वेळ नसती आली त्यांच्यावर. नाही तर काय, जित्यापणी ढुकून नाही पाहिलं यांनी. नोकरी लागला तसं तिकडे गेला तर गावाकडे तोंड नाही केलं. कसं ते मग त्याची लायकी होय बोलण्यासारखं काय शिल्लक ठेवलं तिने, आणि मी बोलू आणि त्याला बोलायची लायकी होय. मग अरे बघ शिकलाय तो, मोठ्या नोकरीला आहे, त्याचं काय? नोकरी नाही म्हणून त्याला शिकेल आई बापाला जीव नाही लावायचा. काय म्हणायचं बायकोचा बैल हा, नाना कुणाच्या भेटली त्याला कुणाच्या जीवा नोकरी लागला? अंगाला कपडा नाही घातला, त्यांनी कष्ट करून तुला शिकवला, निघून गेला. ते भीक मागून खात होतं म्हातारं, भीक आणि मागून. आईला वृद्धाश्रमात टाकलं तेव्हा लाज नाही वाटली का? भाकर करत होतो मी माणूस, या बायाने भाकर नाही दिली त्याला, नेऊन निघाला आता गाव जेवायला घालायला. आणि आता काय तर म्हणे गुलाबजामचं जेवण घालतोय. अरे कमीत कमी त्यांची मयत करायला पाहिजे तो आईची. स्वतःच्या आईने जन्म हाड हाड होऊन मेली ती आई. लाज कशी वाटली नाही तुम्हाला अजिबात? एवढी हा एक सांगू का, याच्या बापाचा अंत्यविधी कुठून उचलून आणलाय मी. माझ्या लिंब झाडं खालून मी आणलाय स्वतः ट्रॅक्टर मध्ये. आणि सारे सकाळ तर तिकडच होते, तरी यांना काही नाही. हा, आपण सोडून कुठे यांच्या दारात नाही अजून. आणि मग मला सांग, तू ज्या वर्ष तुझ्या बापाच्या वर्ष श्राद्धाला गाव कसं येईल? सगळ्या गावात ही माहिती झाली. आम्हाला लोक नाव ठेवते, आम्ही गावातून मी आता मंदिरापासून आलो म्हणलं चला वर्ष श्राद्ध येतात नाही. लोक म्हणले कोणाचे वर्ष श्राद्ध नाही तुम्हाला? ते आमच्या पोराचं वर्ष, ते बापाचं वर्ष श्राद्ध आहे. ते म्हणले ते भाडखाव आमच्या कधी मैत्रीला आलाय का? कधी आमच्या कार्यक्रमाला आलाय का? कधी त्याने गावात ढुकून बघितलंय? अहो नाना, तो नसतो तिथं तर तो काय येणार आहे? हा? महाराज हाय बसून का गेला? त्याचे पैसे अहो, महाराजही गेला असणार आता हे इकडे आल्यावर. तर अरे किती वेळ एक थांबणार आहे मिनिट ऐका महाराज? नाना, मी होतो त्या सगळ्या अंत्यविधीला. याला मी फोन केला, याला हॅटॉन गेला. त्यावेळेस ते काय म्हणलं माहिती का, कोणला जाळली आणि कोणाला पैसे द्यायची. वाटते का याला लाज असं बोलायला? हा? अरे मी 500 रुपये उसने घेऊन त्या सरपणावाले दिले. असं असतं का कुठं? आज असं म्हणजे दिवसच कसे डेंजर आहेत. काय नाही भाऊ, आता तुम्ही तुमचं करा. ती वाटलं जेवण आहे ना कुत्र्याला टाका ना. एक काम करा, तुम्हाला मी एक सल्ला देतो. तुम्ही ती सगळं जेवण आहे ना, जिथं तुमची आई मेली ना त्या वृद्धाश्रमाला दान करा. मग काय आता? तिला तरी पुण्य लागेल, आणि ती बी म्हणून बा माझ्या नावाचं आत्मा शांत होईल, कारण तडपून तडपून मेली ती तिथं. आणि आपण साऱ्या गावाला म्हणणार आहेत का चला म्हणून, चला यांच्या घरी? आज तर कुणी येतच नाही तर त्या वृद्धाश्रमात दान कर सगळं. आणि अजून नाही बोध घ्या लोकांच्या सुखात दुःखात जा. त्याला काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही दिलं त्याला. हा, लहानपणापासूनचा तुमचा मित्र तो. अरे कधी जरी आला ना तर त्या माणसाला कधीच नाही म्हणलो नाही काय आला. पहिला माझ्या घरी यायचा. अहो आज पण दिवस नाही उजाडला तर ते त्यांच्या दारात होते. रोज मी नको 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 म्हणत होते ह्यांना. आणि जसं यांची इथं लग्न आहे, यांचं पाहायला का अवतार, कसे कपडे घातले बायकोनी त्यानी, तसं याच्या बापाचं हे. हा, बाप मेलाय आपला का काय सण आहे एखादा? वर्ष श्राद्ध आहे पण यांना दुःखाचा कार्यक्रम. व्रतच झाली बापू दे. लाखाचा खर्च वर्ष श्राद्धाला करायचा, नाही बापू उपाशी मारायचे. त्याचं काय लोक ढोंग दाखवायचं.
वर्ष श्राद्ध 1000 माणूस जेवायला होतं तसं काय लग्न याच्या बापाचं. अहो मी म्हणतो ना एक वेळेला वर्ष श्राद्ध नाही केलं तरी चालतंय पण जिवंतपणे ना गरज नाही. जेवढं जपायची तेवढं जपा ना. फक्त आलं पाहिजे आज होतं. काय स्वयंपाक करून आज वाटायची पाळी आली ना येत नाही कोणी. आणि मी जर वाटायचं त्याला घातलं म्हणजे? असतं तर नसतं जमलं अहो, का. वाटायचं म्हणजे फार कुत्र तोंड लावायला आलं नाही त्याला. कुत्र सुद्धा लाजलं आज तिथं जेवायला. अहो जिवंतपणे भाकर करून मेलं, दारात येत होतं म्हातारा आमच्या भाकर मागायला. लेकरं झाल्यावर त्यांनी विचारलं आपली आजी आजोबा कुठं येतं काय करते कुठं गेले काय सांगता तुम्ही सांगते उत्तर आहे तुम्हाला. तुला सकाळचं किस्सा सांगू का? एकटा महाराज बसला होता, मी तिथं स्वयंपाकाला माझी बायको म्हणली अजिबात जायचं नाही, तरी गेलो बस शेजारी येणार तिने. एवढंच नाही तर त्या मानवतीने साधी कोंबडी कुत्र फिरकाना. कमून नसते ना आले लोक. मग मला याचं उत्तर दे. कुणाची चुकी कोणाची चुकी सांग बरं. अरे मी बाहेर असं रुमाल लावून आलो, एवढी लाज वाटली मला. अहो, काय विचारता नाना? त्यांना तरी एवढ्या लाज असतात कोणाची चुकी त्या. याच्यामध्ये? एवढं सगळं आता अनुभव इकडे एक म्हणजे इथे कोणाची चुकी इथे सांगतो आता तुझ्या पद्धतीने सांग कोणाची चुकी? दोघं बी सांगा आता काय तुमचं काय याच्यावर तुमचं सगळं म्हणणं खरंय. मला नानाने शिकवलं, सगळं केलं माझ्या वडिलांनी. आईने नाही ते कष्ट केले. अहो शेतात काम केलं असतात मला असली बायको तरी भेटली असते. नोकरी सुद्धा लावलं वडिलांनी. पण शहरात जाऊन माहिती का खरंच बोलायला लाज वाटायली मला, पण मी माझ्याच आई वडिलांना विसरलो. मला माझं भरपूर झालं. मला माझीच नोकरी, माझंच घरदार, बायको माझंच चांगलं वाटायला लागलं आणि आई वडिलांची आडवे वाटायला लागली. मी सगळ्याचे हात जोडून माफी मागतो. तुम्हीच माझे आई व्हा, तुम्हीच माझे वडील व्हा, पण आजचे दिवस काही वर्ष श्राद्ध टाळू नका. एवढ्या कार्यक्रमाला या. मी ज्या वर्ष वृद्धाश्रमात आईला ठेवलं ना, तिथल्या सगळ्या म्हातारीची काळजी घेईन मी इथून पुढे, माझे आई वडील समजून. त्याला साथ देशील का? जे झाले ते दिवस तर मी काय परत आणू शकत नाही, पण आई वडील मोठा भाऊ बनून वहिनी बनून तुम्ही मला माफ करा. आणि तुम्ही सांगता तसं इथून पुढे वागन मी. अरे भाऊ हे जगात आहे ना, माणसाला जेवढी किंमत तेवढी पैशाला नाही. पण माणसाकडे माणूस की मोठी पाहिजे, ती तुझ्याकडे नाही आणि हिच्याकडे बी नाही. लय दिमाग तू गुलाबजाम यार. तुझी बासुंदी जरी असती ना तरी लोक तुझ्या दारात उभं सुद्धा राहणार नाही. तुम्ही आई बापाशी केलेले हाल लोक कसं विसरतील? अरे अन्न करत होते ते नाही दिलं, त्यांना उपाशी मारलंस. तू सांग ना, हे सगळं पाहिलंय लोकांनी. कशी जेव्हा येते लोक तुझ्या दारात. आता ठीक आहे आम्ही शेजारी, तुझा बाप पाहिला, आई पाहिली, तुला बी लहानाचा मोठा होताना पाहिले म्हणून आता यायची. दुसरं आहे आणि हे सगळ्या गोष्टीला तू कारण बसू. तर तुझ्या वागण्यामुळं गावातला एक सुद्धा माणूस तुझ्या दारात आला नाही. बघ आता एक काम करा, एक गाडी बघा, केलेला सगळा स्वयंपाक एका गाडीत भरा. जिथं तुझी आई होती ना वृद्धाश्रमात, तिथं ते अन्न दान करा. म्हणजे तुझ्या आईला माऊलीला थोडंसं शांती भेटेल. हा आणि हे तुमच्याकडून जे झालेलं हे कृत्य आहे ना, हे तुझ्या लेकरापर्यंत जाऊ दे. मी समजेल त्यांना आपली आई बाप कशी वागली, काय केली. आणि ही भविष्यात जर वेळ तुझ्या आली ना, मग स्वतःला विचार कर, आपण काय केलं, काय करत होतो, हे काय होऊन बसले. बापू, तात्या, नाना मला माफ करा बरं का. जी चूक माझ्या हातून झाली ना ती परत कुणाच्याच हातून होऊ नये असं मला वाटते. सोन्यासारख्या आई बापाकडे कधी पाहिलं नाही, कधी त्यांना जपलं नाही. ह्याच्यापेक्षा मोठं पाप अजून काय केलं काय माहिती मी. बापू, देव मला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला सांगू का, हिच्या पायी हे सगळं घडलंय. माझ्या आई बापापासून मी दूर राहिलो असेल ना तर त्याला फक्त आणि फक्त ही बायको माझी जिम्मेदार आहे. त्यांचे हाल मी नाही केले. माझे घरदार संसार मोडू नये म्हणून हिचे पायी मी हे केलं. खरंच चुकलं माझ्याकडून. देवशपथ मला एवढी बार माफ करा, खरंच माफ करा. एवढे बरं माझ्या कार्यक्रमाला चला. माझ्याकडून पण चुकलं, खरंच सगळं मला माफ करा. आता झालेली गोष्ट परत येणार नाही. बापू जाऊ आता, जाऊ दे. ते पोराला त्याची जाणीव करा. अरे होऊन गेल्या गोष्टी बापू मेला, आई मेली, सगळं झालं. इथून पुढे कमीत कमी नाही सुधारले तर कमीत कमी 1-2 म्हाताऱ्या माणसांना तरी जीव लावीन.
त्याच्या गावून ओळखीचं नाही गावात तुम्ही- आणि हे मोठ्यापणा सोडून द्या आपण. मला तर वाटतं याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. आई बापाला जीव लाव, वर्ष श्राद्ध फिरत ना, हे थोटं आहे सगळं. सांगितलं पाहिजे. तेच लाख रुपये तिकडे खर्च करायचे ना, तेच लाख रुपये तुम्ही आई बापाला खर्च करा, कामाला येतील. काय गरज नाही, सगळं पुढं करायचं. चला, आणि एक काम कर, तुझे वर्ष लाख रुपये खर्च कर, लाख रुपये ते वृद्ध आश्रमात जरा दे. काय रोग नाही आला तुला पैशाला. नाही आईच्या नावाने तिथे पावती फाड जरा जाऊन. तुम्ही म्हणता तसं करीन इथून पुढे. चला बरं, हा, चला. सकाळी गेलतोच ना आपण. चला चला या उन्हात.